आज आहे ना, सकाळ सकाळी माझ्या नवऱ्यानं फसवलंच मला. सकाळ सकाळी उठून बोलले की मी जाणार आहे कामाला, पटकन उठा डबे बनव. पटकन उठले आणि डबा बनवला तर काय गेलेच नाहीत. थोडी चिडचिड झाली. नंतर काय माझं उंदीर उठलेलं, उंदराला दिलं सफरचंद कुरतडायला आणि मी केला बदाम शेक, ॲपल शेक. ॲपल शेक वगैरे करून तिला खायला वाटलं आणि ते मी झोपले आणि तिलाही झोपवलं. जाऊ दे म्हणलं, काय एवढं सगळं करायचं आणि काय किंमतच नाही, व्हॅल्यूच नाही. मग काय झोपले म्हणून सगळी कामं तशीच पडलेली. पटकन उठली, भांडी घासून घेतली. भांडी घासून झाल्यानंतर घेतली कपडे धुवायला. नवऱ्याचा राग सगळ्या कपड्यांवर काढला. काय करणार, शेवटी बाईच ना, नवऱ्यावर हात उचलू शकत नाही. म्हणून सगळा राग सगळ्या कपड्यांवर बडवून बडवून काढला. राग जाऊ दे म्हणून नवऱ्यानं चहा केला. गरमागरम चहा आणून दिला, तो पण हातात एकदम छान. मग काय चहा आणि टोस्ट खाल्ला. त्याच्यासोबत सगळा राग पण गेला. हे बघा आमचं उंदीर कसं टोस्ट कुरतडते आता. आमच्या उंदराला ना सारखं काय ना काहीतरी खायला लागते. छोटं आहे, काय पण खाते. आता टोस्ट बघा कसं खाते ती. तिचं टोस्ट वगैरे खाऊन झालं. मग संध्याकाळचं थोडं आवरलं, फ्रेश झाली आणि गेले मार्केटला. थोडा भाजीपाला आणायचा होता. मग भाजीपाला आणण्यासाठी मी गेली ना बाजारला, तर माझ्यासोबत सगळी गँगच यायला लागते. कारण की माझी बबडी आणि मम्मी, मी, पप्पा. माझ्या बबडीला घ्यायला कोणतं लागतेच ना, नाहीतर बबडीला कशी घेणार, बाजार कसा करणार. मग काय घेतला भाजीपाला, थोडा घेऊन आले घरी. तो सगळा आवरून भरून ठेवला. छान असं स्वयंपाक केला, जेवले आणि झोपून गेले. तर असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच सपोर्ट करत राहा. तर भेटू पुन्हा एका अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तब तक चलो, बाय बाय.